नमस्कार, story.comच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत. माझ्यासोबत अर्थातच कोण आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रशांत कदम यांना तुम्ही त्यांच्या चॅनलवरती वाईड अँगलमध्ये पाहत असाल. त्यांच्या मुलाखती वेगळ्या प्रकारच्या आणि त्यांचे ॲनालिसिसचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल. पण या मुलाखतीत मी त्यांच्याकडून काही वेगळ्या विषयांवरती माहिती घेणार आहे. मी तुमचे दिल्लीतले अनेक व्हिडिओ पाहिलेत. मला तुमचे विशेषतः नॅशनल व्हिडिओ जास्त आवडतात. त्यामुळे काही राष्ट्रीय मुद्दे आहेतच, म्हणजे राहुल गांधींच्या आरोपांचे असतील आणि महाराष्ट्रातले मुद्दे आहेत. मला ते राष्ट्रीय नजरेतनं तुमच्याकडनं समजून घ्यायचे आहेत. मी वेगळे मुद्दे या मुलाखतीत प्रशांत कदम यांच्याकडून समजून घेणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदा story.comवर आलात, तुमचं खूप खूप स्वागत. आणि सुरुवात अर्थातच मला पुढच्या मुद्द्यांना जायचं आहे. पण कालचाच मुद्दा 15 ऑगस्टचा, जे काल मोदींचं जे भाषण झालं, तुम्ही जवळपास 10-12 भाषणं ऐकली असतील आजपर्यंत दिल्लीत. पण कालचं भाषण जे होतं ते कशा अर्थाने वेगळं वाटलं तुम्हाला, किंवा काही वेगळं होतं का त्याच्यामध्ये? आता सगळ्यात महत्त्वाची वेगळी गोष्ट तर केवळ ही होती की ते भाषण आजवरच्या भाषणांमध्ये सर्वात लांब भाषण होतं, जवळपास 103 मिनिटाचं. म्हणजे सकाळी उठून पहिल्यांदा हे भाषण ऐकण्याची एक प्रकारे सवय जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली आहे 15 ऑगस्टच्या दिवशी. आणि इतक्या लांबलचक भाषणाचं ॲनालिसिस करणं हे कधीकधी मीडियासाठी सुद्धा फार कंटाळवाणं होऊन जातं. म्हणजे याच्या आधी मनमोहन सिंग किंवा वाजपेयी जेव्हा भाषणं करायचे तेव्हा ते त्यांचं 30 ते 35 मिनिटामध्ये भाषण संपवायचं. पण पंतप्रधान मोदींचं हे भाषण इतकं लांबलचक होतं. सगळ्यात विशेष या भाषणाचं हे होतं की संघाचा उल्लेख त्यांनी या व्यासपीठावरनं केला. म्हणजे राजकीय नेत्यांसाठी अशा भाषणांचा उल्लेख जो आहे किंवा व्यासपीठं जी आहेत ती राजकीय सभा असतात, इतर कुठेही ते बोलू शकतात. पण मला वाटतं की संसद आणि लाल किल्ला ही दोन अशी ठिकाणं आहेत, अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी पंतप्रधान हे केवळ एका पक्षाचे नसतात, ते सगळ्या देशाचे असतात आणि त्या देशाचे नेते म्हणून त्यांनी संबोधन करणं अपेक्षित असतं. आपण इंग्रजीमध्ये जो शब्द वापरतो स्टेट्समॅन, म्हणजे तुम्ही पॉलिटिकल लीडर जरी असला तरी काही भूमिकांमध्ये तुम्ही स्टेट्समॅन असता. तर तशा पद्धतीची एक अपेक्षा असते. पण काल त्यांनी संघाचा उल्लेख केला. आता तो का केला? संघाची 100वी जवळ आलेली आहे आणि बऱ्याच चर्चा त्या निमित्तानं घडत आहेत की आता संघाचा काही दबाव आहे का, पुढच्या काही म्हणजे भविष्याच्या दृष्टीनं नेतृत्व बदलाबद्दलच्या पण चर्चा होत असतात. अर्थात 75च्या नियमावरती काही माझा विश्वास नाही आहे. म्हणजे 75 झाली म्हणून मोदी रिटायर होतील अशी काही इतकी भाबडी अपेक्षा विरोधकांनी करू नये. म्हणजे अशा स्वप्नरंजनामध्ये राहू नये खरं तर. पण एक नक्की आहे की संघ आणि भाजप यांच्यामधला एक अंतर्गत संघर्ष जो आहे तो दिसतो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. विशेषतः JP नड्डांचं जे विधान होतं की भाजपला संघाची काही गरज नाही, तिथून जे ते दिसतंय. आणि आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची इतकी लांबलेली निवडणूक, म्हणजे मोदी आणि शहा हे खरं तर निर्णय घेण्यासाठी म्हणजे त्यांच्या निर्णयाची एक पद्धत आहे, वेगवान पद्धतीनं निर्णय घेतात, कुठल्या गोष्टी अशा प्रलंबित ठेवत नाही. त्यांना जर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष शोधायला इतका वेळ लागतोय तर साहजिक आहे की ह्या अंतर्गत गोष्टी कुठंतरी चालू आहेत भाजप आणि संघामध्ये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संघाला थोडंसं खुश करण्यासाठी असेल किंवा काही इतर गोष्टी पंतप्रधानांनी हा उल्लेख त्याच्यामध्ये केला. दुसरी गोष्ट म्हणजे काय व्हायला लागलं गेल्या काही वर्षांपासून की 15 ऑगस्टचं मोदींचं भाषण हे फॅक्ट चेक करण्याची वेळ येते. आता जो आपला तथाकथित नॅशनल मीडिया आहे तो हे काम फार सिरियसली करत नाही. पण काही जे चिकित्सक लोक आहेत किंवा अगदी आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थान आहेत त्यांनी अनेकदा या भाषणांचं फॅक्ट चेकिंग केलेलं आहे. आणि दुर्दैवानं कालच्या भाषणामध्ये सुद्धा ते फॅक्ट चेकिंग करावं लागलं. कारण त्यांनी जो उल्लेख केला सेमीकंडक्टरबद्दलचा, आता 60 वर्षामध्ये काहीच त्याच्याबद्दल झालेलं नाही आहे आणि तेव्हा सगळ्या गोष्टी फायलीमध्ये पडून राहिल्या. नाहीतर मग आत्तापर्यंत आपल्याकडं मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप ज्या आहेत त्या सुरू झाल्या असत्या असं ते भाषणात म्हणाले. पण त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे तर 1980मध्ये, म्हणजे अगदी 80च्या सुरुवातीच्या दशकामध्ये आपल्याकडं चंदीगडसारख्या ठिकाणी सेमीकंडक्टर संदर्भात एक संस्था जी आहे ती स्थापन झालेली होती. म्हणजे अगदीच काही झालेलं नाही असं नाही आहे. तर हा एक उल्लेख त्याच्यामध्ये झाला. बाकी मग GST बद्दल एक मोठी घोषणा त्यांनी याच भाषणामध्ये केलेली. 2 स्लॅब असतील तो. हो. म्हणजे एक्झॅक्टली 2 स्लॅब असतील काय आपल्याला तर नंतर कळेल. पण एक मोठे रिफॉर्म्स आपण करतोय. आणि GST बद्दल किती मीम्स सोशल मीडियामध्ये येत आहेत आपल्याला माहिती आहे. म्हणजे अगदी पॉपकॉर्न पासून ते अगदी सगळ्या गोष्टींवरती. आणि काही ठिकाणी तर 2-2दा म्हणजे दुधावरती सुद्धा लागणार
आणि परत दुग्धजन्य पदार्थ म्हणून इतर पनीर सारखे त्याच्यावरती पण लागणार. म्हणजे निर्मला सीतारामन यांचा टॅक्स जो आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफची बरोबरी करायला निघालेला आहे जवळपास 50%. म्हणजे अशा पद्धतीनं सगळं चालू असताना GST बद्दलची एक मोठी घोषणा झाली आहे. आणि त्याच्यामध्ये पण नक्कीच हे आहे की आता बिहारची निवडणूक येते. मला GST बद्दल स्पेसिफिकच विचारायचं आहे, पण आधी तुम्ही सुरुवातीला जो मुद्दा काढला तर मोदी आणि संघ, तो गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की मोदींनी 75 ओलांडले की त्यांचा नियम त्यांनाच लागू होऊ शकतो रिटायरमेंटचा. संघाचा त्यासाठी दबाव आहे. खरंच अशी चर्चा आहे किंवा मोदींच्या बाबतीत हे होऊ शकतं? नाही, मुळात जे मागणी करतायत ते विरोधी पक्षाचे नेते किती वयाचे आहे. म्हणजे आता सोनिया गांधींचं वय किती आहे, खरगेंचं वय किती आहे, जे राज्यसभेमध्ये काँग्रेससारख्या पक्षाचे LOP आहेत त्यांचं वय किती आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही. आपल्याकडं कसं आहे की भारतीय राजकारणामध्ये मुळात राजकारण्यांची सुरुवातच त्यांच्या करिअरची साठीपासून होते. आणि मोदींचा हा नियम जो आहे तो सुद्धा अपवाद म्हणून त्यांच्याच निर्णयामध्ये अनेकदा दिसलेला आहे. म्हणजे येडियुरप्पांना जेव्हा त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलेलं होतं त्यांचं वय 78 होतं. बरोबर. त्यामुळे 75चा नियम मला अजिबात वाटत नाही की तो मोदींसाठी लागेल. पण एक नक्की आहे की संघर्षाची सुरुवात झाली. म्हणजे संघाला सुद्धा हे माहिती आहे की मोदींचा चेहरा जो आहे तो आपल्याला अजून किती काळ उपयोगी पडणार आहे. भविष्यासाठी काहीतरी तजवीज किंवा त्याची बीजपेरणी जी आहे ती आत्ताच करावी लागेल. या दृष्टीने कदाचित या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. आणि तिथं कॉन्फ्लिक्ट आहे की मोदींच्या नंतर कोण. म्हणजे मोदींच्या नंतर अमित शहा असणार का, की योगी आदित्यनाथ येणार, की फडणवीस, की अजून संघाच्या डोक्यात इतर कोणी आहे. हा कॉन्फ्लिक्ट आहे. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं हा निर्णय जो आहे तो इतका लांबलेला आहे. आता अमित शहांची जर आपण कार्यपद्धती बघितली तर म्हणजे अमित शहांची गेल्या काही दिवसामध्ये संसदेतली भाषणं खूप उत्तम व्हायला लागली आहेत. म्हणजे मी काही खासदारांच्या अशा खाजगी गप्पांमध्ये हे पण ऐकलं की त्यांचं म्हणणं आहे मोदींच्यापेक्षा सुद्धा चांगली भाषणं अमित शहांची व्हायला लागलेली आहेत. पण अमित शहा हा काही मासचा चेहरा नाही आहे. म्हणजे अमित शहांचे फोटो लावून तुम्ही निवडणुका नाही जिंकू शकत. त्यांच्या चेहऱ्यामध्ये एक थोडीशी निगेटिव्हिटी म्हणूयात किंवा इतर काही बॅगेज जे आहे ते आहे, जे मोदींच्या चेहऱ्यामध्ये तसं तुलनेनं नाही तुलनेनं. तर त्या अर्थानं अमित शहांचे काही बिग पॉईंट्स आहेत. योगी आदित्यनाथ स्वतः उत्तर प्रदेशसारख्या राज्याचे एक मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं मोदींच्या नंतर कोण, जरी हा प्रश्न आत्ता आपण सार्वजनिक जीवनामध्ये डिस्कस करत नसलो, त्या दृष्टीनं काहीही घडामोड होत नसली, तरी याची एक कुठंतरी अंतर्गत स्पर्धा जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि त्या दृष्टीनं सगळे डावपेच टाकले जाणार आहेत. नाहीतर म्हणजे मला कारणच दिसत नाही आहे की भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष हा अजून का निवडला गेलेला नाही. आणि इतक्या महत्त्वाच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रासारख्या राज्याची निवडणूक पार पडली, आता बिहारची निवडणूक आली आहे, तर ते नेमकं का झालेलं नाही. आता उपराष्ट्रपती पण नवीन निवडला जाणार आहे. कदाचित आपल्याला त्याच्यानंतर अंदाज थोडासा येईल कोण असू शकतो उपराष्ट्रपती पदाच्या. पण हा झाला संघटनेला मुद्दा. आता तुम्ही या आधीचा मुद्दा बोलत होतात. पहिली GST जेव्हा लागू झाली त्यावेळी तुम्ही दिल्लीत होतात. तुम्ही स्वतः तो मुद्दा कव्हर केलेला मी स्वतः पाहिला आहे. अरुण जेटलींनी ते मध्यरात्री 12 वाजता. हो. हा, तर तो एक मुद्दा होता. आणि काल मोदींनी सांगितलं की देशाला मी गिफ्ट देणार आहे, दिवाळीचं डबल गिफ्ट देणार आहे. 5% काल ज्या बातम्या येतात त्यातून असं वाटतं की 2 स्लॅब असेल, एक 5% आणि 18%. पण एक खरंच गिफ्ट वाटतं. कुठे 5%, कुठे 18%, आणि कुठेतरी जसं तुम्ही दुधाचा आणि पनीरचा विषय सांगितला तर ते डबल टॅक्सेशन पण होतं त्याच्यामध्ये. नाही, GSTचं काय झालं आहे, म्हणजे चांगली आयडिया आहे, कल्पना म्हणून खूप उत्तम आहे, पण त्याचं एका अत्यंत वाईट कायद्यामध्ये रूपांतर भाजपनं केलं. आणि GSTमुळे प्रभावित होणारा जो सगळा वर्ग आहे, हे छोटे मध्यम व्यापारी जे आहेत, तो खरं तर भाजपचा मतदार आहे. तो भाजपच्या सगळ्या विचारसरणीशी सहानुभूती बाळगणार आहे. पण तरीसुद्धा त्यांना हे सगळं सहन करावं लागेल. म्हणजे GSTमध्ये केवळ अंमलबजावणी हा विषय, त्याची अंमलबजावणी नीट नाही झाली. आणि अनेकदा ते असं म्हटलं जातं की मुळात म्हणजे काँग्रेसवाले कसं की ते इनबॉर्न स्वतःला रुरल समजतात. त्यांना विरोधात कसं राहायचं, विरोधातली आंदोलनं कशी करायची, रस्त्यावरती कसं उतरायचं हे माहिती नसतं. तसं भाजपच्या बाबतीत हे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी ते नीट करतात, पण लॉ मेकिंग जो आहे तो त्यांचा एक कुठंतरी थोडासा दोष राहिलेला आहे. कारण आपण शेतकरी कायद्याच्या बद्दल ते बघितलेलं होतं, ते कायदे मागे घेण्याची वेळ आली.
इव्हन नागरिकत्व कायद्याबद्दल सुद्धा, कारण त्याच्यातल्या तरतुदी यांनी जोरजोरात सांगितल्या, पण प्रत्यक्ष त्याच्या इम्प्लिमेंटेशनला सुद्धा खूप वेळ लागला आणि त्याच्यात किती फायदा झालाय ते अजून त्यांनाच कळले नाही. आता GSTच्या बाबतीत 2017ला हा कायदा लागू झाला. 900 सुधारणा या कायद्यामध्ये आत्तापर्यंत करण्यात आली. GST काउन्सिलच्या बैठका होतात आणि काही काही गोष्टींमध्ये तर म्हणजे इलॉजिकल त्याच्यामध्ये तरतुदी अजूनही कायम आहेत. म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स सारखी गोष्ट आहे, म्हणजे किमान कोरोनानंतर तरी हे व्हायला पाहिजे होतं की हेल्थ इन्शुरन्स हा काही लक्झरीचा विषय नाही. म्हणजे कोणाला तरी काहीतरी एक म्हणजे मजा करायची बेसिक नीड आहे. बेसिक नीड आहे आणि आजच्या काळामध्ये इतकी गरजेची झालेली आहे, त्याच्यावरती तुम्ही GST लावता, तर हे तर म्हणजे कधीच रद्द व्हायला पाहिजे होतं. आता आपण अपेक्षा करूयात की कदाचित या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सुधारल्या जातील आणि म्हणजे या निमित्तानं पुन्हा हे दिसणार आहे की राहुल गांधी जी गोष्ट सांगताय त्याच गोष्टीवरती पुन्हा फिरून म्हणजे मोदी नाही म्हणत त्या गोष्टी करतायत. म्हणजे या गोष्टी आपण शेतकरी कायद्याच्या बद्दल बघितलेल्या होत्या, या गोष्टी आपण चीनच्या सगळ्या प्रकरणामध्ये बघितलेल्या होत्या, इव्हन कोरोनाच्या बाबतीत सुद्धा बघितलेल्या होत्या. GST बद्दल राहुल गांधी वारंवार म्हणत आलेले आहेत की हा गब्बर सिंग टॅक्स आहे आणि त्यांचं हे विधान आहे की 18% कॅप असली पाहिजे GST वरती, त्याच्यावरती GST नसावा, केवळ 2 स्लॅब असावेत. आता सरकार म्हणजे कालपासून ज्या सूत्रांच्या हवाल्यानं बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये हे दिसते की बहुधा याच दिशेनं सरकारची वाटचाल चालू. म्हणजे राहुल गांधींनी काही वर्षांपूर्वी जे सांगितलं होतं की 18%च कॅप लावावी लागेल, आता तिथपर्यंत आलंय परत. म्हणजे ते उपासना काँग्रेसवाले म्हणतात सरकार मोदी की है, सिस्टम राहुल गांधी का चल रहा है. म्हणजे मागच्या त्या सिटिझनशिप अमेंडमेंट कायद्याच्या वेळी आणि शेतकरी कायद्याच्या वेळी पण राहुल गांधी जे म्हणाले शेवटी तेच करावं लागलं होतं. राहुल गांधींचाच मुद्दा निघाला आहे म्हणून राहुल गांधींनी जो काही नवीन मुद्दा आणला आहे, म्हणजे ते शपथपत्र निवडणूक आयोगात द्यायला जरी तयार नसले तरी बोगस वोटिंगचा जो आहे, विशेषतः महाराष्ट्रावर त्यांचा रोख आहे. तुम्ही याच्यावर अनेक व्हिडिओज केलेत, तुम्ही बघताय. पण या बोगस वोटिंगचा आरोप ज्या दिवशीपासून केला त्या दिवशीपासून नवीन अँगल्स काय समोर आलेत. म्हणजे इलेक्शन कमिशन जे माहिती देत आहे किंवा जे स्पष्टीकरण देत आहे ते इनफ वाटतंय. मुळामध्ये म्हणजे आता या सगळ्या बातम्या तुम्ही लहानपणापासून ऐकल्या असतील, मीही लहानपणापासून ऐकत आलो आहे की मतदार यादीमध्ये घोळ ही काही आपल्याला अशी अचंबित करणारी, धक्का देणारी गोष्ट राहिलेली नाही आहे. बोगस वोटिंगसुद्धा आपण खूप निवडणुकांमध्ये ऐकत आलेलो आहे. प्रॉब्लेम कुठं होतो आहे की ज्यावेळी जनमताच्या विपरीत काहीतरी निकाल लागत आहेत इतक्या भयानक पद्धतीनं, आणि त्याच्यामध्ये जेव्हा विरोधी पक्ष असतील किंवा इतर याचिकाकर्ते निवडणूक आयोगाकडनं काहीतरी उत्तर मागतायत, त्यांना सांगतायत की आम्हाला ही गोष्ट द्या, त्याच्यावरती आयोगानं ती गोष्ट त्यांना देण्याच्या ऐवजी लपवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं आपल्या कायद्यामध्ये जे बदल केलेले आहेत ते सगळे बदल जे आहेत ते याबद्दलच्या शंका वाढवणाऱ्या. म्हणजे पंजाब मधले एक वकील आहेत ज्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर याचिका केलेली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की हरियाणामधला निकालसुद्धा असंच सगळ्यांना सरप्राईज करणारा होता जसा महाराष्ट्राचा होता. तिथं असं म्हटलं जात होतं की काँग्रेसचं सरकार येईल, अचानकपणे भाजपचं सरकार आलं. तर त्यांनी पिटिशन केली आणि आम्हाला या सगळ्या संदर्भातला डेटा माहिती आयोगानं द्यावी म्हणून हायकोर्टामध्ये दाद मागितली. हायकोर्टानं त्यांचं म्हणणं पण ऐकलं, हायकोर्टानं आदेश दिला. पुढं काय घडलं तर हायकोर्टाच्या आदेशानंतर अवघ्या 8 ते 10 दिवसामध्ये या देशाचा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करत निवडणूक आयोगानं ही माहिती आता सामान्य लोकांना द्यायची आवश्यकता नाही आहे असा बदल घडवून आणला पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये. म्हणजे इतक्या वेगानं एखाद्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर तुम्ही स्वतः बदल घडवून आणता, त्याच्यामुळे शंका वाढतात. दुसरी गोष्ट CCTV फुटेजबद्दलची. आता काल परवाच एक हरियाणामधलीच बातमी आहे, सरपंच पदाच्या निवडणूक परत जिंकला, EVM वरता लागलेला निकाल होता आणि त्या निकालाबद्दल सुप्रीम कोर्टानं फेरमोजणीचे आदेश दिले आणि तो निकाल जो आहे तो फिरला. अर्थात तिथं एका बूथवरती 69 नंबरचं एक बूथ होतं, तिथं मतांची नोंदणी जी आहे ती म्हणजे अदलाबदल झाली त्याची, म्हणून हा बदल झालेला आहे असा त्या याचिकाकर्त्याचा आरोप होता. पण तरी सुद्धा म्हणजे शेवटी कसं आहे की मशीन जरी असली तरी या सगळ्या गोष्टी हाताळणाऱ्या म्हणजे सगळी लोक माणसंच आहेत ती शेवटी. तर याच्यामध्ये कुठंतरी शंका जी आहे ते यायला सुरुवात होते आणि इलेक्शन कमिशनचा हा जो रिस्पॉन्स आहे तो या सगळ्याला जास्त कारणीभूत आहे की कशासाठी हे दडवलं जातं आहे, कशासाठी. म्हणजे इलेक्शन कमिशनवरती प्रत्येक वेळी आरोप झाला की त्याचं उत्तर द्यायला भाजपचे लोक पुढे येतात. म्हणजे हा काय पॅटर्न आहे. परवा दिवशी आपण बघितलं की अनुराग ठाकूर
काँग्रेसला उत्तर देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे जे इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख नेते आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं मतचोरी होती किंवा त्याचे काही त्यांनी आकडे सादर केले. आता याच्यातली गंमत ही आहे की जे निवडणूक आयोग राहुल गांधींना लगेचच सांगतं की शपथपत्रावरती तुम्ही सांगा हे की खरं आहे. अनुराग ठाकूरांना नाही आली नोटीस त्या दिवशी. त्यांनी पण आरोप निवडणूक आयोगावरतीच केले ना, आयोगाचाच डेटा त्यांनी सांगितला ना. आणि दुसरी गोष्ट त्याच्यातली आहे, काँग्रेसला एका विधानसभेचा डेटा मिळवायला 6 महिने लागले आणि इथं राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर 6 दिवसात अनुराग ठाकूर प्रेझेंटेशन सगळी आकडेवारी सादर करतायत. कशी काय? म्हणजे निवडणूक आयोग इतक्या सहजपणे ही माहिती कशी काय उपलब्ध करून देऊ शकतो? त्यामुळं हा पण त्याच्यातला प्रश्न आहे. भाजपचं त्याच्यात एक उत्तर असं होतं की राहुल गांधींनी जे काही खूप सारी कागद प्रेस कॉन्फरन्समध्ये वाचून दाखवले, त्यांनी तिथे वाचून दाखवण्यापेक्षा प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सुप्रीम कोर्टात का गेले नाही असा एक त्यातला मुद्दा होता. त्यांना सुप्रीम कोर्टात गेले असते तर आणखी इफेक्टिव्ह ठरलं असतं असं मला वाटत नाही. आता राजकीय नेते म्हणून त्यांना सगळ्या प्रकारच्या लढाया लढाव्या लागतात, कोर्टातल्याच नाही. आणि कोर्टामधली लढाई जी आहे ती अनेकदा अशी होते की कोर्टात गेल्यामुळं तिचं उलट राजकीय नुकसान जास्त होतं. म्हणजे राफेलबद्दलचा मुद्दा अनेक लोक सांगत होते की कोर्टात गेला पाहिजे. काँग्रेस गेली नाही कोर्टामध्ये, दुसराच कोणीतरी तिसरा व्यक्ती कोर्टामध्ये गेला आणि त्याच्यानंतर कोर्टानं आदेश देऊन टाकला की या सगळ्यामध्ये चौकशीची गरज नाही. म्हणजे अनेकदा कोर्टातल्या केसेसचा वापर अशाही पद्धतीनं होतो की त्याच्या विरोधात जाणारे लोक जे आहेत ते स्वतःच म्हणजे या सगळ्या यंत्रणांना सामील असतात. आणि कुठली लढाई कोर्टात लढायची, कुठली लढाई जनतेच्या कोर्टात लढायची हे राजकीय पक्षांनी म्हणजे ठरवायचं असतं. त्या दृष्टीनं मला असं वाटतं की जर पब्लिक परसेप्शन जोपर्यंत एक बनत नाही, जनमताचा दबाव येत नाही आहे, म्हणजे आज हे जे घोळ होत आहेत किंवा ज्या प्रकारे निवडणूक आयोग वागतंय तर त्याच्यामध्ये जोपर्यंत त्यांना या सगळ्या गोष्टी लोकांना चालणार नाही आहेत किंवा त्याच्याबद्दल जर आपण काही केलं तर आपण उघडे पडू ही भीती जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत कोर्ट असेल किंवा इतर कुठल्या संस्था त्याच्यामध्ये दाद मागून काहीही होणार नाही आहे. आणि म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असेल. पण याच्यामध्ये प्रश्न हा पण आहे की जे ॲफिडेव्हिट तुम्ही मागताय राहुल गांधींच्या, ते ॲफिडेव्हिट तर म्हणजे तुमचाच डेटा आहे, तुमच्याच सगळ्या वेबसाईट किंवा इतर याच्यातनं घेतलेला डेटा आहे. तर त्या डेटाबद्दल तुम्हाला एवढे प्रश्न का आहेत? आणि त्याच्याबद्दलची उत्तरं खरं तर पॉईंट टू पॉईंट देण्याच्या ऐवजी हे असं काहीतरी एक डायव्हर्जन त्याच्यामध्ये केलं जातं आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत या सगळ्या संदर्भातली एक पद्धतशीर लढाई जनतेच्या न्यायालयापर्यंत पोहोचत नाही आणि लोकांमध्ये अवेअरनेस येत नाही, म्हणजे निवडणूक आयोगाची रचना काय असावी याच्याबद्दल सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल आणि सुप्रीम कोर्टाची अपेक्षा होती की त्याच्यामध्ये सरन्यायाधीश असतील, पंतप्रधान असतील, विरोधी पक्षनेता असेल, तर ती बाजूला करून तुम्ही पंतप्रधान आणि कॅबिनेटमधला एक ज्येष्ठ मंत्री अशी रचना केल्यानंतर 3 जणांच्या समितीमध्ये ऑलरेडी दोघांचं बहुमत आहे. आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या हा तर म्हणजे एक वेगळाच विषय आहे. गेल्या 10 वर्षातल्या जर आपण याच्याबद्दल गोष्टी बोलायला गेलो तर त्याच्याबद्दल एक खरं तर म्हणजे स्वतंत्र उत्खनन करून पुस्तक होईल अशा पद्धतीचा हा विषय. म्हणजे अशोक लवासा जे आधी रेव्हेन्यू मिनिस्ट्रीमध्ये होते ते नंतर निवडणूक आयुक्त झाले, तडकाफडकी त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता. निवडणूक काय नेमकं त्याचं कारण होतं? त्याच्यानंतर अचानकपणे राजीव कुमारांची नियुक्ती झालेली होती. अजून एक आयुक्त होते, त्यांची तर म्हणजे अगदी म्हणजे 2-3 दिवसामध्ये सगळी प्रक्रिया पार पडून त्या पदावरती नियुक्ती झालेली होती. तर हे जे सगळं चालू आहे आयोगामध्ये हे जोपर्यंत सुधारत नाही, ते तडकाफडकी राजीनाम्यावरनं विषय निघाला. म्हणजे अनेक निर्णय असे होतात, तडकाफडकीच ती माणसं जातात, परत ती माणसं कुठे चर्चेत नसतात. उपराष्ट्रपतींचं तेच झालं. उपराष्ट्रपतींच्या वेगळे अँगल समोर येतात, कोणी काय बोलेल. तुमचं याच्यावरती काय मत आहे? उपराष्ट्रपतींना का राजीनामा द्यावा लागला असेल? नाही, आता त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला नाही आहे हे तर आता सगळ्या जनतेला कळालेलं आहे. कारण तो दिला असता तर आता जवळपास 1 महिना होईल. 20 जुलैला त्यांनी राजीनामा दिलेला होता. तर ते बोलले असते की मी का राजीनामा देतोय म्हणून. याच्यातनं तुम्हाला म्हणजे केवळ एक गोष्ट लक्षात येते की एरवी मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणून ज्या लोकशाहीचा उदो केला जातो, प्रत्यक्षात मोदी आणि शहांची कार्यशैली नेमकी काय आहे, कशा पद्धतीने ते लोकांना वागवतात. आणि उपराष्ट्रपती संवैधानिकदृष्ट्या इतकं महत्त्वाचं पद आहे, त्या पदावरती बसलेला व्यक्तीसुद्धा यांच्या इच्छेविना राजीनाम्यानंतर सुद्धा जर काही करू शकत नाही तर हे काय आहे नेमकं? म्हणजे
त्या व्यक्तीला आत्ता कोणी भेटू शकत नाही. ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहेत की घरी आहेत, सुखरूप आहेत का, याची कुठलीही माहिती जी आहे ती अजून सार्वजनिकदृष्ट्या समोर आलेली नाही. बरं, जगदीप धनखड यांच्याबद्दल काही आत्ता आपण फार सहानुभूती बाळगत नाही आहे, म्हणजे कारण त्यांनी त्या पदावरती काम करताना राज्यसभेचे सभापती म्हणून प्रचंड पक्षपातीपणा केलेला आहे. जाहीरपणे बोलले ते. देशाच्या इतिहासामधले पहिले उपराष्ट्रपती आहेत की ज्यांच्या विरोधात राज्यसभेमध्ये अविश्वासाचा ठराव येऊन त्यांच्यावरती महाभियोगाची कारवाई सुरू करण्यात आलेली होती. आणि जो म्हणजे मला गंमत वाटते की जो व्यक्ती पश्चिम बंगालचा राज्यपाल असताना इतक्या उघडपणे लोकनियुक्त मुख्यमंत्र्याला बोलत होता, सुनावत होता, तो व्यक्ती स्वतः राजीनामा दिल्यानंतर एक शब्द बोलू शकत नाही. म्हणजे काय गंमत आहे सध्याची. तर मोदी शहांचे जे काही या 10 वर्षातले जे काही सगळ्या नियुक्त्या आहेत, कार्यपद्धती आहे, ती नेमकी काय आहेत हे दाखवणारं मला वाटतं हे उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की या लेवलचा माणूस सुद्धा उपराष्ट्रपती पदाचा हो की चूक करू शकत नाही अजून. ते तर झालं, पण नवीन उपराष्ट्रपती निवडण्यासाठी पण अजून जे काही नावं संभावित नेहमी चर्चेत असतात ते गेस करणं सध्या खूप जड जातं. त्याचं मागे काहीतरी कारण असेल. एकतर बिहारची निवडणूक येते आहे, तिकडे काय होऊ शकतं, किंवा महाराष्ट्रातला एखादा चेहरा दिला जाऊ शकतो का, याच्याबद्दल काही हालचाली तुम्हाला दिसत आहेत सध्या? नाही, उपराष्ट्रपती पद कसं आहे की शेवटी हे सेरेमोनियल पद आहे आणि तिथं राज्यसभेचे सभापती म्हणून काम करावं लागतं. म्हणजे लोकांनी सोशल मीडियावरती अगदी कोणाच्याही नावाची चर्चा केली, शरद पवार होऊ शकतात असं सुद्धा लोकांना वाटतंय. मुळात तिथं बसणाऱ्या व्यक्तीला सभागृह चालवावं लागतं, त्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी खर्च होते. त्यामुळं एकतर कायद्याची थोडीफार बॅकग्राऊंड किंवा पार्लमेंटरी प्रोसिडिंगचा प्रचंड अनुभव असलेला व्यक्ती तिथं लागतो, कारण एक सभागृह तुमच्या हातामध्ये असतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता जर धनखडांच्या उदाहरणामध्ये ह्यांनी हात पळून घेतले असतील की जे धनखड मोदींच्या निष्ठेपायी अशी विधानं करत होते उपराष्ट्रपती असताना की त्या पदाची सगळी त्यांनी लाज घालवलेली होती, तर आता त्यांना असा निष्ठावंत शोधावा लागेल की जो पुन्हा भविष्यात सुद्धा आपल्याला कुठल्याही पद्धतीनं आपल्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही. त्यामुळं पण त्या धनखडांच्या कोणत्या गोष्टी खटकल्या अजूनही जास्त क्लिअर झालेल्या नाही आहे. म्हणजे ते बऱ्याच गोष्टी होत्या, ते तर मोदींच्या निष्ठावरच होते आधीपासून, पण त्यांच्या अशा कोणत्या गोष्टी खटकल्या असाव्यात की विषय थेट टोकाला पोहोचला? धनखड हे गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेत्यांना भेटायला लागलेले होते आणि याच्या खूप चर्चा दिल्लीत ऐकायला मिळत होत्या की अचानकपणे उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी केजरीवाल जात आहेत. त्याच्यानंतर ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधींनी जेव्हा त्यांच्या पत्नी आजारी होत्या तेव्हा फोनवरनं शुभेच्छा दिलेल्या होत्या, म्हणजे चौकशी केलेली होती त्यांची. आणि एक बातमी आलेली होती इंडियन एक्सप्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी, उपराष्ट्रपती म्हणून त्यांना ज्या काही गाड्या मिळतात तर त्याच्यातल्या ज्या हाय सिक्युरिटीवाल्या बुलेट प्रूफ गाड्या ज्या आहेत त्या त्यांना 3 बदलून हव्या होत्या, म्हणून त्यांनी होम मिनिस्ट्रीकडं अर्ज केलेला होता किंवा एक निवेदन दिलं असेल काय जे रितसर पद्धतीने. पण त्याच्याबद्दल कुठलाही रिस्पॉन्स जो आहे तो होम मिनिस्ट्रीनं दिला नव्हता. आणि त्याच्यानंतर अचानकपणे या बुलेट प्रूफ गाड्या ज्या जुन्या होत्या त्या सोडून एक साधी इनोवा वापरायला त्यांनी सुरुवात केलेली होती धनखड यांनी. अरे हां, म्हणजे कुठंतरी काहीतरी बिनसलेलं आहे, आपल्या साध्या गोष्टी मान्य होत नाही आहेत म्हणून कदाचित असेल, किंवा दिल्लीमध्ये ही पण चर्चा असते की काही लोकांचं मोदींशी पटतं, काहींचं शहांशी पटत नाही. तो एक परत एक वेगळा फॅक्टर आहे. या केसमध्ये नेमकं काय झालेलं आहे तोच फॅक्टर दिसतो हे आपल्याला माहिती नाही, पण म्हणजे या गोष्टीवरून आपण अंदाज लावू शकतो कदाचित हे असू शकतं. आता धनखड जेव्हा स्वतःहून बोलतील आणि स्वतःचा पाठीचा कणा अजून शाबूत आहे हे दाखवतील, कारण म्हणजे मला अपेक्षा होती की काल स्वातंत्र्य दिन आहे तर किमान त्या दिवशी तरी स्वतःच्या बोलावं, पण ते काही झालं नाही. एरवी त्यांचा जेव्हा अपमान झालेला होता, म्हणजे विरोधकांनी एक टिप्पणी केली, तर त्याच्यानंतर जणू सगळ्या जाट समुदायाचा अपमान झाला आहे अशा पद्धतीनं भाजपनं आंदोलन केलेलं होतं. आता कुठं गेलेत? म्हणजे हे सगळे जाट समुदायाचा अपमान झाला आहे म्हणून सांगणारे लोक आता अचानक गप्प का आहे? म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप मोदी आणि शहांच्या कार्यशैलीबद्दल बरंच काही सांगणारे आहेत. आता अशा नियुक्त्या काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या नाहीत का? इंदिरा गांधी असताना सुद्धा बऱ्याच लोकांच्या नियुक्त्या अशा त्यांच्या याच्यानुसार झालेल्या आहेत. प्रॉब्लेम हा आहे की मग इंदिरा गांधींच्या आणीबाणीला तुम्ही संविधान हत्या दिवस म्हणून साजरं करायला लागलेलं, आणीबाणीचा निषेध करता तुम्ही, आणीबाणीच्या विरोधात तुम्ही सगळ्या गोष्टी करता, मग पुन्हा तुम्ही त्याच गोष्टी आपण करतोय म्हणून त्याचं समर्थन कसं काय करू शकतो?
हा प्रॉब्लेम आहे याच्यात. सुप्रीम कोर्टाचा मुद्दा काढला होता म्हणून मला आता महाराष्ट्राकडे यायचं आहे थोडंसं दिल्लीतनं. शिवसेना पक्ष फुटला तेव्हा जी काही सुनावणी झाली पक्षचिन्हाची किंवा काय, तर अजूनही त्या सुनावण्या तशाच पेंडिंग आहेत. नार्वेकरांच्या निर्णयाला दिलेला चॅलेंज असेल किंवा जे काही असेल, तर याचा निकाल कधी लागेल असं वाटतं तुम्हाला? जेव्हा ही केस सुरू झाली जून 2022 तेव्हा देशाचे सरन्यायाधीश होते CV रमण. बरोबर. त्याच्यानंतर काही काळासाठी 3 महिन्यांसाठी आले ललित. त्याच्यानंतर मग परत चंद्रचूड आले. बरोबर. मग परत संजीव खन्ना, भूषण गवई. आता भूषण गवई सुद्धा रिटायर होतील पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आणि न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश बनणार आहेत. म्हणजे 6 सरन्यायाधीश आतापर्यंत बदललेले आहेत आणि अजूनही या केसबद्दल अनिश्चितता जी आहे ती कायम आहे. आता 20 ऑगस्टला एक तारीख पडलेली होती, पण त्याच्यानंतर हे प्रकरण 8 ऑक्टोबरला आत्ता गेलेलं आहे. खरं आत्ता लेटेस्ट याची जर आपण सिच्युएशन बघितली तर 8 ऑक्टोबरला त्या कम्प्युटर जनरेटेड सिस्टीमवरती ही तारीख दिसते. खरं तर 10व्या शेड्यूलच्या अंतर्गत पक्षांतर बंदीचा जो मुद्दा आहे म्हणजे त्याच्या अंतर्गत होणारी जी अपात्रता असते ती केवळ त्या टर्मपुरती असते. त्यामुळं तो जो विषय आहे चिंतेचा आमदार अपात्र ठरण्याचा तो तेव्हाच निघून गेलेला आहे ज्यावेळी महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली. बरोबर. पण तरीसुद्धा एकनाथ शिंदेंसाठी अजूनही धाकधूक कायम आहे. याचं कारण आहे की पक्ष कुणाचा, शिवसेना पक्ष कुणाचा, राजकीय पक्षाचं महत्त्व अधिक की विधिमंडळ पक्षाचं महत्त्व अधिक, याचा फैसला या निकालामध्ये होणार आहे. आणि म्हणून जरी आपल्याला असं वाटत असेल की अरे महाराष्ट्राचा निकाल लागला आहे, भाजपकडं 137 आमदार आहेत, मित्रपक्षांचे मिळून जवळपास ही मेजॉरिटी 237 जातीये, म्हणजे आता 5 वर्ष काही आपल्याकडे राजकीय घडामोड आता नाही आहे. बरोबर. असं नाही आहे. कदाचित या निकालानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात. म्हणजे जरी अगदी उलटंपलटं नाही झालं सरकार तरी एक अरेंजमेंट जी आहे म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरच्या सोंगट्या ज्या आहेत त्या इकडच्या तिकडं होण्यामध्ये बराच स्कोप आहे. जर हा निकाल जो आहे तो कायद्यानुसार लागला, घटनेनुसार लागला आणि त्याचे काही संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत. बरोबर. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आत्ता या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं आजवर कधी जी गोष्ट केली नव्हती ती केलेली आहे आणि जी आपल्या निकालावरती परिणाम करणारी. पहिल्यांदाच कोर्टानं हे सांगितलं की अपात्रतेच्या निर्णयामध्ये विधानसभा अध्यक्षांना 3 महिन्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल. आणि ही चर्चा याच्याबद्दलची गेल्या 2 दशकांपासून चालली आहे. म्हणजे जेव्हापासून 1989च्या त्या सगळ्या काळामध्ये हा कायदा आला त्याच्यानंतर सातत्याने याच्याबद्दल चर्चा झालेल्या आहेत, पण कधी त्याची सीमारेषा जी आहे ती निश्चित झालेली नव्हती. आता सुप्रीम कोर्ट पहिल्यांदाच म्हणतंय की विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय 3 महिन्यात घ्यावा लागेल आणि पुढे जाऊन ते असं म्हणतात की हा निर्णय घेण्याचं जे अधिकार आहेत ते विधानसभा अध्यक्षांच्याकडे असावेत की नसावेत याच्याबद्दल पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. संसदेने एकदा ते ठरवावं. म्हणजे याच्यातनं अधोरेखित काय होतं, जरी हा निर्णय तेलंगणापुरता असला, जरी आपल्या अध्यक्षांचा निर्णय देऊन झालेला आहे जानेवारी 2024 मध्येच, तरी सुद्धा जर पक्षांतर बंदी कायदा म्हणजे MLA डिस्क्वालिफिकेशन केस जी आहे त्याच्यामध्ये जर कोर्ट ही चिंता व्यक्त करते तर साहजिक आहे की आपली केस जी आहे ती पूर्णपणे याच कायद्याच्या भोवती फिरणारी आहे. आणि म्हणून जेव्हा सुनावणी होईल तेव्हा आता एकतर पहिल्यांदा राजकीय पक्ष कुणाचा आहे नेमका, निवडणूक आयोगाचा निर्णय कुणाचा योग्य आहे याच्याबद्दलच्या चर्चा होतील आणि तिथून हे सगळं मॅटर जे आहे ते पुन्हा त्या मूळ केसकडे जाईल आणि इथं कोर्टाला हे ठरवावं लागेल की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय जो आहे तो योग्य आहे की नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जरी टर्म संपलेली असली किंवा म्हणजे आता या सगळ्या गोष्टी मागे टाकून नवीन सरकार जरी बनलेलं असलं तरी अजूनही या केसचं महत्त्व जे आहे ते कमी झालेलं नाही. आणि देशामध्ये केवळ आजच्या नव्हे पुढच्या जवळपास 100-1 वर्षांसाठी राजकीय पक्षांची प्रणाली जर व्यवस्थित राहावी असं वाटत असेल, पक्षांतर बंदी कायद्याचं महत्त्व अधोरेखित म्हणजे आपल्याला कायम ठेवायचं असेल तर ही केस जी आहे ती महत्त्वाची आहे आणि म्हणून या दृष्टीनं निकाल येणं हे महत्त्वाचं. उद्धव ठाकरेंनी काल परवा एका कार्यक्रमात बोलताना एक अपेक्षा व्यक्त केली की न्यायमूर्ती आता महाराष्ट्राचे आहेत, त्यांनी प्रत्येक निर्णयात स्वतः लक्ष घालावं. हे त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या निर्णयाकडे संकेत देणार होतं. म्हणजे न्यायमूर्तींनी
शिवसेनेचा जो निकाल आहे हो. त्याकडे जातीने लक्ष घालावं, कारण ते महाराष्ट्रातले आहेत. साहजिक. आणि आत्ता मी ज्या केसचा उल्लेख केला, तेलंगणाच्या केसमध्ये ऐतिहासिक निकाल आला आहे विधानसभा अध्यक्षांनी 3 महिन्यात, तो न्यायमूर्ती भूषण गवई यांचाच निकाल आहे. म्हणजे त्यांच्याच न्यायपीठानं दिलेला निकाल आहे. म्हणजे जरी ते महाराष्ट्राच्या केसमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसले तरी त्यांच्याच सरन्यायाधीश पदाच्या कार्यकाळामध्ये जर ते 10th शेड्यूलबद्दल, पक्षांतरबंदी कायद्याबद्दल चिंता व्यक्त करणारा निकाल देत आहेत, तर साहजिक आहे की त्यांच्या ज्युनियरकडनं पण त्यांची ही अपेक्षा असू शकते. त्यामुळे कदाचित ते उद्धव ठाकरेंनी सांगितलं असेल. पण आपल्याकडं एक चक्र किंवा टाइम टेबल आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागेल की महानगरपालिकेची निवडणूक साधारणपणे या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला होईल. तर त्याच्या आधी हा निर्णय जो आहे तो येणं अपेक्षित आहे. कारण सिम्बॉलचा निर्णय आहे. बरोबर. जे आता मागच्या निवडणुका झाल्या, मशालीवरती लढल्या यांनी किंवा यांनी तुतारीवरती लढल्या राष्ट्रवादीनं. पण आता इतक्या मोठ्या निवडणुकांच्या आधी हा चिन्हाचा जो आहे तो सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे. आणि सुप्रीम कोर्टाची सुद्धा कमेंट आहे. म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत हे स्वतः असं म्हणाले आत्ता जुलैच्या सुनावणीमध्ये की या प्रकरणाचा आम्हाला एकदा सोक्षमोक्ष लावायचा आहे. स्वतः न्यायमूर्ती असं म्हणतायत. आणि आता 8 ऑक्टोबरला जर तारीख पुढे नाही गेली आणि जर नियमाप्रमाणे कामकाज झालं तर मला असं वाटतं साधारणपणे 4-5 हिअरिंगमध्ये सुद्धा हे सगळं सुनावणी संपेल आणि मग निकाल राखीव ठेवला जाईल. त्यामुळं हे तसं फार काय आता प्रलंबित फारसं काम नाहीये की ज्याच्यामध्ये कागदपत्र सादर करावी लागतील आणि फार मोठे युक्तिवाद. पण तोपर्यंत आता जे न्यायाधीश आहेत त्यांचा कार्यकाळ संपून जाईल असं वाटतंय. म्हणजे सरन्यायाधीश सरन्यायाधीश सरन्यायाधीशांचा कार्यकाळ संपेल, पण जे न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत तेच सरन्यायाधीश होणार आहेत. बरोबर. आणि कदाचित म्हणजे कधी असं असतं की सरन्यायाधीश झाल्यानंतर इतर कामांचा व्याप वाढतो. त्यामुळे त्याच्या आधी ही केस संपवावी हा सुद्धा त्यांचा विचार असू शकतो. कारण शेवटी कसं आहे की तुमच्या नावावरती जेव्हा लँडमार्क जजमेंट लागतात, कुठल्याही जजचं काय म्हणजे एखादं स्वप्न असू शकतं की आपल्या नावाचा उल्लेख भविष्यामध्ये येणाऱ्या पिढ्यांनी करत राहावं. ही केस जी आहे ती त्या अर्थानं खूप महत्वाची आहे. म्हणजे शिवसेनाची जी केस आहे, सुभाष देसाई वर्सेस हे सगळं चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र किंवा इलेक्शन कमिशन, ही केस देशाच्या लिगल हिस्ट्रीमध्ये कायम तिचा उल्लेख होईल, कायम तिचे रेफरन्सेस दिलं. लँडमार्क देताना मला वाटतं की हे महत्वाचं असतं. पण त्याच्यामध्ये गंमत ही पण आहे की जे न्यायमूर्ती सूर्यकांत आता म्हणतायत की याचा सोक्षमोक्ष आम्हाला लावायचा आहे, तेच व्हॅकेशन बेंचचे जज होते ज्यावेळी ही केस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये आलेली होती. म्हणजे उपाध्यक्ष झिरवळ यांनी कमी दिवसांची नोटीस दिली आहे म्हणून या आमदारांना त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी जो वेळ वाढवून देण्यात आला आणि दरम्यानच्या काळामध्ये सरकार बनण्याचा मार्ग सोपा झाला, तो निकाल 26 जून 2022ला ज्या व्हॅकेशन बेंचनं दिलेला होता त्या बेंचमध्ये हेच न्यायमूर्ती सूर्यकांत होते. पण कसं होतं, काही काळानंतर रेफरन्सेस बदलतात, भूमिका बदलतात. म्हणजे आज या केसबद्दल भाजपची सुद्धा भूमिका बदललेली आहे. आज जे आपण बघतोय की शिंदे सातत्यानं दिल्लीला जात आहेत आणि एरझारे घालतायत, त्यांचं टेन्शन प्रचंड वाढलेलं आहे. एवढं सगळं म्हणजे सरकार स्थापन होऊन 2 साधे पालकमंत्री त्यांना त्यांच्या मताप्रमाणे अजून करता येत नाही. त्या गोष्टी इतक्या साध्या सोप्या नाही आहेत. कारण आता एकदा मुख्यमंत्री भाजपचा बनलेला आहे, त्या केसमध्ये आता फार जीव लावणं किंवा ओतणं हे काही भाजपचं आता फार काम राहिलेलं नाही. त्यांना कदाचित पुन्हा एकदा पक्षांतरबंदी कायद्याच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी नीट होणार असतील, कोर्टाच्या माध्यमातून होणार असतील आणि त्याचा हवाला देऊन आपण पण काही फार लोकशाहीचं पाप केलेलं नाहीये याचं सर्टिफिकेट मिळत असेल तर त्यांना हवंच आहे. त्यामुळं आता भाजपचा इंटरेस्ट त्या केसमधला किंवा त्यांची अपेक्षा कमी झालेली आहे. आता ही सगळी टांगती तलवार जी आहे ती शिंदेच्या डोक्यावरती. आणि शिंदेंना हे सगळे लोक आपल्या भोवती टिकवून ठेवायचे असतील तर लागणारी जी काही ताकद असते, निर्णयांमधलं थोडंसं स्वातंत्र्य असतं, ते मिळणं बंद झालेलं आहे. दुसरीकडे आपण ठाकरे एकत्रित येण्याच्या चर्चा करतोय, त्याच्याबद्दल घोषणा होऊ लागलेल्या आहेत. त्यामुळं या सगळ्यामध्ये हा निर्णय आल्यानंतर मी जसं म्हटलं की आता आपल्याला जे असं वाटतंय अरे सरकार तर म्हणलेलं आहे 5 वर्ष आता काही फार उलटापालट होणार नाही. भले सरकार बदलणार नाही पण काही उलटापालटींना अजून वाव आहे. मला त्यावरच यायचं आहे. म्हणजे एकीकडे ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाकी आहे आणि एकनाथ शिंदेंना जी काही सत्ता आहे तो सत्तेचा आनंद मनावर जसं घेता येत नाही, सतत ते दिल्लीला जात आहेत. त्यांच्या या अस्वस्थतेच्या मागचं नेमकी कारण काय काय जसं पालकमंत्री पदाचे तर एक आहेच. अस्वस्थतेचं कारण हेच आहे की सत्तेत असून त्यांच्या हातामध्ये सत्ता राहिलेली नाहीये. म्हणजे शिवसेना
सारखा पक्ष ज्यावेळी भाजपला गरज होती तेव्हा त्यांनी ते धाडस दाखवलं. त्याच्याबद्दल त्यांचं म्हणजे राजकीय दृष्ट्या काय असेल ते कौतुक करायला पाहिजे की त्यांनी ते काम केलं भाजपसाठी. आणि एवढ्या मोठ्या धाडसाची जी किंमत आहे ती केवळ 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद हे असू शकत नाही. कदाचित याच्याबद्दलच्या गोष्टी त्यांच्या आधीच्या निगोशिएशनमध्ये पण झाल्या असतीलच की निकालानंतर काय होणार पुढं वगैरे हे ते त्याच्याबद्दलचा एखादा शब्द जो आहे तो कदाचित भाजपच्या श्रेष्ठींनी त्यांना दिलाही असेल. पण ते असं म्हणतात ना की संकटाच्या काळामध्ये दिलेला जो शब्द असतो अशा काळामधला शब्द खरा मानायचा नसतो. ते बहुधा शिंदेंना आता उशिरा उमगतंय. त्यामुळं या सगळ्यामध्ये शिंदेची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. आणि जोपर्यंत म्हणजे शिंदे याचा उल्लेख पण वारंवार करतात की मी मुख्यमंत्री असताना फडणवीसांना उपमुख्यमंत्री मानायचंच नाही, मी त्यांना मुख्यमंत्री मानायचो. आता जेव्हा ते हे म्हणतात मला असं वाटतं की त्यांची स्वतःची ही अपेक्षा आहे आतून कुठेतरी की मला तुम्ही आता उपमुख्यमंत्री मानू नका, जसं मुख्यमंत्री तेवढी मोकळी तेवढं मला स्वातंत्र्य जे आहे ते द्या काही गोष्टींमध्ये तरी माझं ऐका. कारण मुंबई महानगरपालिका जर एकदा ठाकरेंनी जिंकली किंवा भाजप नाही जिंकू शकलं तर मला वाटतं बरीच समीकरणं जी आहेत ती बदलतील या संपूर्ण राज्य. बरोबर. मला ठाकरेंच्या याच्यावर येत आहे, पण एक अजितदादांचा प्रश्न विचारायला हवा. इकडे एकनाथ शिंदेची अस्वस्थता आहे, पण अजितदादांचं मात्र बरं चाललेलं दिसतंय. म्हणजे ते 2 जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, परत ते अधूनमधून पवारांनाही भेटतात. तर या सगळ्यात अजितदादांचं चांगलं चाललेलं दिसतंय एकंदरीत. कारण अजितदादांनी म्हणजे फारसा काही आता पाठीचा कणा शिल्लक ठेवलेलाच नाही. त्यांच्यासाठी त्यांनी सरळच सांगून टाकलं की आयडिओलॉजी वगैरे असं काही नसतं म्हणून त्याची काही किंमत नाहीये आणि सत्ता कशासाठी हवी आहे याची क्लॅरिटी त्यांना आहे. म्हणजे त्याच्यासाठी ते कारणं भरपूर देतात की म्हणजे याच्या आधी तृणमूल काँग्रेस सुद्धा भाजपसोबत जाऊन आली, मग तरी काय ते पुरोगामी अजून त्यांना म्हणताच ना तुम्ही, मग आम्ही भाजपसोबत गेलो म्हणून लगेच काय. आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार एका मर्यादेत सांभाळण्याची मुभा भाजपने त्यांना दिलेली आहे. आणि अजित पवारांचं हे आहे की त्यांचं वैर जे आहे ते जरी एका पक्षाच्या अध्यक्षांशी असलं तरी शेवटी मामला घरातला आहे. कारण काही गोष्टी घरातल्या असल्या की मग थोड्या सॉफ्ट होऊन जातात. त्यामुळं त्या दृष्टीनं सुद्धा त्यांचं एक महत्त्व जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये अजूनही आहे. म्हणजे काही नाही म्हटलं तरी शरद पवारांच्या नंतर पुढे काय याच्यामध्ये अजित पवारांना सपशेल डावलून नाही चालत. बरोबर. जसं शिंदेच्या बाबतीत नाहीये ना, शिंदे आणि ठाकरेंना काही नंतर शिंदेची फार गरज उरणार नाही. आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या एकीकरणाबद्दलची चर्चा जी आहे ती सुद्धा इतक्या सहजतेने होते की माहिती नाही आपल्याला कधी आहे दोन्ही एकत्रित येतील, कधीतरी होऊ शकतात, अपेक्षित आहे. बरोबर. आणि तशा अपेक्षा अजित पवारांच्या कमी आहेत याचं कारण ते अजून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले नाही. म्हणजे त्या खुर्चीवरती बसून पुन्हा तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर आला की मग तुमच्या मनामध्ये ती सारखी रोखरोख राहते. किंवा एकदा तो सगळा अनुभव घेतल्यानंतर, तो ऑरा अनुभवल्यानंतर पुन्हा येताना थोडंसं मग कसं नुसं होतं. फडणवीसांच्या बाबतीत केस वेगळी होती. जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी सरकार शेवटी भाजपचं हायकमांड चालवत होतं. त्यामुळं त्या दृष्टीने त्यांना काही ती त्यांचे अधिकार अबाधित होते. अजित पवारांच्या बाबतीत मला असं वाटतं की ती क्लॅरिटी त्यांना आहे आणि तेवढ्याच फ्रीडममध्ये ते एन्जॉय करतायत. पण ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याची जी काही चर्चा चालली, कालच राऊत म्हणाले की आमचं अंतिम टप्प्यात सगळं आलं आहे. याच्यामुळे शिंदेकडे जो वळलेला मतदार आहे शिवसेनेचा, सगळं परत येईल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे. ठाकरेंची युती हा म्हणजे लॉजिकपेक्षा सुद्धा सेंटिमेंटचा जास्त भाग आहे. म्हणजे शिवसेना हा शेवटी भावनेवरती चाललेला पक्ष आहे. म्हणजे इथं काही फार वेगळे कार्यक्रम आणि समित्या, कार्यकारिणी ह्याच्यातनं कार्यक्रम ठरत नाही. एखादा इमोशनल विषय जो आहे तो सुद्धा पुरेसा ठरतो शिवसैनिकांना पेटून उठायला आणि त्या माध्यमातून लढाया जिंकायला. परवा वरळीमध्ये जेव्हा 2 बंधू एकत्रित आले तोपर्यंत त्यांनी काही जाहीर केलेलं नव्हतं की आम्ही राजकीयदृष्ट्याही एकत्रित येणार आहे म्हणून. पण ते दोघं एकत्रित येत आहेत म्हटल्यानंतर जो एक माहोल दिसला तिथं आणि जनमताचा जो एक दबाव दिसला की तुम्ही एकत्रित आलं पाहिजे, मला वाटतं हा दबाव जो आहे तो या दोघांना एकत्रित येण्यामध्ये भाग पाडतोय. आणि काही नाही म्हटलं तरी शेवटी ठाकरे या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते फिरत आलेलं आहे. काही ठराविक पट्ट्यांमध्ये, म्हणजे मी अगदी सगळीकडे म्हणणार नाही, पण मुंबई, त्याच्यानंतर
शहरी भाग जे आहे तिथं ठाकरे नावाचं वलय किंवा ती जी यंत्रणा आहे ती अजूनही कायम आहे. त्या दृष्टीनं राज आणि उद्धव एकत्रित आल्यानंतर मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत ते बदलू शकतात आणि म्हणून त्या दोघांच्या एकत्रित येण्याकडे सगळे आत्ता सावधपणे बघतायत. खरं तर यांच्या म्हणजे एकत्रित येण्याकडे सगळेजण वाट लावून डोळे लावून बसलेले होते. एकत्रित येत आहेत की नाहीत, कधी एकत्रित येत आहेत ते, म्हणजे मेरे करण अर्जुन आएंगे तसं ते सगळं चालू होतं. पण शेवटी हे घडताना दिसतंय आणि यावेळचा रिस्पॉन्स जो आहे तो दोघांचाही खूप सहज होता सकारात्मक. आणि दोघांनाही गरज पण जास्त आहे आता. म्हणजे दोघंही भाजपकडे जाऊन आलेले आहेत, दोघंही काँग्रेसच्या जवळ जाऊन आलेले आहेत. अगदी दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा अनुभव घेतलेला आहे. शेवटी त्यांना हे कळलेलं आहे की आपलं महत्त्व जर टिकवायचं असेल तर आधी आपलं जे संचित आहे, आपल्याकडे जे आहे ब्रँड व्हॅल्यू, ती आधी आपण मजबूत केली पाहिजे. मग आपली नंतर भांडं पुन्हा बघू, किमान आहे ते टिकवूयात, त्याच्यामध्ये जास्त एनर्जी घालूयात. म्हणून कदाचित त्यांना आता हे त्याचं महत्त्व कळलेलं आहे. नाही म्हणलं तरी ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आजही चांगल्या स्थितीत आहेत, पण राज ठाकरेंची जी राजकीय अवस्था आहे ती पाहता या युतीचा फायदा कोणाला जास्त होईल असं वाटतं? राज ठाकरेंना परत सर्व्हाइव्ह करण्यासाठी मदत होईल की दोन्ही पुन्हा ताकदीने वर येऊ शकतात? नाही, आजवर राज ठाकरे कुठल्याही बाजूला गेले म्हणजे अगदी मोदी पंतप्रधान व्हावेच ही पहिली मागणी करणारे राज ठाकरे होते. तेव्हा तर त्यांनी थेट पाठिंबा दिलेला होता. त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे आत्ताच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. पण राज ठाकरेंचा प्रॉब्लेम हा झाला की कुठल्याच बाजूला त्यांना असं त्याचा फायदा जो आहे तो मिळालेला नाही. म्हणजे सर्वाधिक त्यांचे आमदार 2009 मध्ये निवडून आलेले होते, जेव्हा ते कोणासोबतच नव्हते आणि स्वतंत्र बाणा त्यांनी ठेवलेला होता. युती आघाड्यांमध्ये राज ठाकरे केवळ वापरले गेलेले आहेत आतापर्यंत. त्यांचं जे एक मास अपील आहे किंवा म्हणजे मास अपील या अर्थानं की भाषणांमध्ये, मतदानामध्ये ते अजून नाही दिसलेलं, बरोबर, पण भाषणांसाठी किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचं जनमत तयार करण्यासाठी त्यांच्यासारखा वक्ता की जो थेट भाषेमध्ये एखादा मुद्दा पोहोचवेल असा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता या घडीला नाहीये. ती त्यांची एक पॉवर आहे. म्हणून आपण बघतोय की आत्ता खरं तर राज ठाकरेंचा एकही आमदार नाही, 0 आमदार आहेत, पण तरी सुद्धा त्यांची न्यूज व्हॅल्यू जी आहे ती काही कमी झालेली नाही आहे. म्हणजे माध्यमांच्या दृष्टीनं जितकं महत्त्व छोट्या छोट्या पक्षांना मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त राज ठाकरे देण्यात आलेलं आहे. त्यामुळं ही किंमत जी आहे ते राखून आहेत राज ठाकरे. ती कशी राखायची हे पण त्यांना माहिती आहे. पण म्हणजे मतांच्या गणितामध्ये त्यांना किती फायदा होईल याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. आणि परत आपण हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की उद्धव आणि राज ठाकरे यांचे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते दोघांचे समान आहेत. म्हणजे आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये प्रभादेवी, वरळी, दादर, त्याच्यानंतर हा सगळा जो मराठी एरिया आहे इथंच तर त्यांना तिकीट वाटपावर डोकेफोड करावी लागेल. तिथं तिकीट कुणाला द्यायचं, कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला बसवायचं हे ठरवावं त्यांना लागणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं अवघड तिकीट वाटप असणार. मला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आल्यात म्हणून शेवटचा प्रश्न आता या एपिसोडमधला तुम्हाला विचारायचा आहे. महाराष्ट्रात निवडणूक सुरू होण्याआधी जसं विधानसभेच्या आधी जरांगेंचं आंदोलन एक सुरू झालं होतं, तसं यावेळी पुन्हा एकदा झालं. त्यावेळी फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि फडणवीस वर्सेस जरांगे हा एपिसोड महाराष्ट्राने पाहिला होता. परत तसाच एपिसोड परत आता सुरू झालेला जवळपास दिसतोय. पण यावेळी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते कशा पद्धतीने हे आंदोलन हँडल करू शकतील किंवा जरांगेंना ते कशा पद्धतीने शांत करू शकतील, या सगळ्या बाबतीत तुमचं काय विश्लेषण आहे? त्यांच्या मागण्या खरंच मान्य होतील? नाही, कुठल्याही आंदोलनाचा खरं तर एक पीक पॉईंट असतो आणि त्या पीक पॉईंटवरती जाऊन आल्यानंतर पुन्हा त्या आंदोलनामध्ये तीच ताकद निर्माण करणं ते फार अवघड असतं. मला वाटतं जरांगेंच्या आंदोलनाचा पीक पॉईंट हा लोकसभेच्या आधीच होता, बरोबर, तो येऊन गेलेला आहे. आता त्या प्रकारची हवा, त्या प्रकारची ताकद ते निर्माण करू शकतील का याच्याबद्दल माझ्या मनात डाऊट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर आहे की आता मुख्यमंत्री फडणवीस आहे, बरोबर, आता सगळा कारभार त्यांच्या हातामध्ये आहे. अशा वेळी सगळ्या गोष्टी म्हणजे कामाला लावणं किंवा सगळ्या गोष्टींनी नियंत्रित करणं ते त्यांना सहज शक्य आहे. जरी म्हणजे या आंदोलनामध्ये पुन्हा विषय जातीवरती येतो आणि फडणवीसांना मग एका ठराविक अँगलनं त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, पण मुळामध्ये ही गोष्ट जी आहे ती आत्ता भाजपच्या मित्रपक्षांना हवी आहे. म्हणजे त्याला एवढं जर भाजपचं महत्त्व वाढत चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये जरांगेंच्या आंदोलनाला थोडीफार हवा मिळाली तर शिंदे खुश होतील. शिंदेंना बरं वाटेल की ताकद जरांगेंना थोडीशी वाढली त्यांची किंवा आंदोलनाच्या माध्यमातून काही इश्यूज तयार झाले तर.
ही चर्चा आपण याच्या आधी पण केलेली आहे की म्हणजे शिंदेचा काही बॅकडोर पाठिंबा आहे का जरांगेंना. ती चर्चा होत असते. ते थेट जरी सिद्ध होऊ शकलेलं नसलं तरी मुख्यमंत्री असताना स्वतः एकनाथ शिंदे हे जरांगेंचं उपोषण सोडवायला गेलेले आहेत, आंतरवाली सराटीमध्ये गेलेले आहेत. इथं नवी मुंबईमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये सोडवलं गेलेलं होतं. जरांगे व्यासपीठावर सांगतायत बरोबर. की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं यांनी शपथ घेतलेली होती आणि आता ते पूर्ण करतायत. काय झालं त्याचं, खरोखर त्याची पूर्तता झालेली आहे का, हे प्रश्न खरं तर शिंदेंना आधी त्यांनी विचारायला पाहिजेत, मग फडणवीसांच्याकडे जायला पाहिजे. कारण त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आश्वासनं दिलेली होती, पण ते नाही करत आहेत. त्यामुळं या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असते. फडणवीसांनी मला वाटतंय की जरांगेंच्या आंदोलनाचं म्हणजे जे काही करायचं होतं ते निवडणुकीमध्येच केलेलं आहे. आता खरोखर त्यांच्यासमोर ते तितकं चॅलेंज आहे का? कारण उलट म्हणजे जर आपण असं म्हटलं की त्या निकालामध्ये काही फेरफार नाही झालेला आहे आणि हा जनमताचा कौल आहे, तर उलट या आंदोलनामुळे त्यांना फायदा झाला असा निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल. कारण एक वेगळं पोलरायझेशन जे आहे ते भाजपच्या पथ्यावरती पडलं. म्हणजे त्या अर्थानं मग जरांगेंचं आंदोलन कुणासाठी फायदेशीर ठरलं, कुणासाठी तोट्याचं ठरलं, याचा विचार केला तर म्हणजे फडणवीसांच्या काही फार निगेटिव्ह बाजूनं ते गेलेलं नाही. तर निवडणुकीच्या आधीचा हा एक छोटासा एपिसोड आहे. मराठा आंदोलन असेल, दिल्लीतल्या घडामोडी असेल, राहुल गांधींचे आरोप, वेगवेगळ्या विषयावरती आपण प्रशांत सरांचं मत जाणून घेतलेलं आहे. तुम्ही तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढंच आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.